नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण जे लेक्चर चालू केलेत युट्यूबला, त्या लेक्चर मधला आता हा आपला जो दुसरा टॉपिक आहे किंवा दुसरं लेक्चर म्हणता येईल याला, ते म्हणजे आपलं कोणतं, संधी. आता संधी म्हणजे काय, थोडक्यात संधी आता आपल्याला मिळते ती संधी वेगवेगळी, बरोबर. काहींना ती एकटी दिसली तिथं संधी मिळती, काहींना वेगळी संधी भेटती, काहींना आता समजा काहींना मुली असतील त्यांना पोलीस भरती करण्याची संधी भेटली, काहींना वेगळ्या करण्याची संधी भेटली, काहींना डॉक्टर व्हायचं असेल, काहींना जोडवानाचं डॉक्टर व्हायचं असेल, काहींना वेगवेगळे, म्हणजे असं प्रत्येक क्षेत्रात आपल्याला काय भेटत चालतं, एक संधी म्हणतो ना आपण, ती संधी. आणि ही संधीमध्ये काय रे फरक आहे. मग आता ही संधी म्हणजे कोणती संधी, का आपले जे शब्द राहतात, बरोबर. उदाहरणार्थ आता मी जर तुम्हाला शब्द दिला सूर्य अधिक उदय, बरोबर, याच्यापासून शब्द कसा तयार झाला रे, आपला जो शब्द तयार होतो तो कोणता, सूर्योदय, बरोबर. आपला जो शब्द तयार झाला तो कोणता झाला, सूर्योदय. हा जो शब्द तयार झाला याच्यामध्ये काय केलं रे आपण, तर संधीची व्याख्या तशी, पहिल्या अक्षरात किंवा पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर, बरोबर, पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिला अक्षर ज्या टायमाला एकत्र होऊन याच्यापासून काहीतरी वेगळा शब्द तयार होतो, तर तिला तुमचं काय तयार होती, संधी तयार होती. मग आता तसंच सर, मग सामाजिक शब्द काय आहे, हे पण असं याचाच प्रकारे आहे. तर तसा नाही मित्रांनो, आपला जो सामासिक शब्द आहे, बरोबर, सामासिक शब्द म्हणजे काय होतं माहिती का, दोन शब्द एकत्र करतात, बरोबर. मग समजा आई प्लस वडील, मग आपण लिहिताना हे कसं लिहितो रे आपण, आई आणि आई वडील, म्हणजे असं एकत्र शब्द लिहितो. मग काय केलं रे, हे जे दोन शब्द आहे हे काय केले आपण, सरळ एकत्र जवळ ठेवले. त्यानंतर संधीमध्ये काय केलं रे आपण, संधी म्हणजे साधणे किंवा जोडलं ना, शब्द जोडला म्हणजे इथं तुमचं काय तयार झालं, इथं काहीतरी वेगळा शब्द तयार झाला, मग इथं काय होतं, आपल्याला संधी तयार होती. इथं हा तुमचा काय झाला, सामाजिक शब्द झाला. समजलं इथपर्यंत तुम्हाला. त्यानंतर आपण जे आता पुढचं जे बघायचं मेन म्हणजे आपले जे संधीचे, आता संधीचे तुम्हाला व्याख्या मी सांगितली. व्याख्या काय सांगितली, पहिला जो शब्द आहे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अधिक दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, हा ज्या टायमाला एकत्र येतात त्यापासून काहीतरी वेगळा शब्द तयार होतो किंवा वेगळा अक्षर तयार होतात, त्याला आपण काय म्हणतो, संधी असे म्हणतो. मग आता आपण जे पुढचं जे बघायचंय ते म्हणजे काय, संधीचे मुख्य किती प्रकार पडतात रे, तर संधीचे मुख्य प्रकार पडतात 3, बरोबर. संधीचे मुख्य प्रकार पडतात 3. जर पहिला प्रकार जर बघितला तर तो तुमचा येतो स्वर संधी. आता पेपरला क्वेश्चन विचारतात, क्वेश्चन कसा विचारतात का, संधी खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही, त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन दिलं राहतं, एक स्वर संधी, दुसरं ऑप्शन दिलं राहतं तुम्हाला व्यंजन संधी, बरोबर, आणि तिसरं ऑप्शन दिलेलं असतं तुम्हाला विसर्ग संधी. हे 3 ऑप्शन दिलेले असतात. मग विचारतात, मग चौथा एखादा ऑप्शन असतं विशेषण संधी, त्यानंतर एखादा दुसरंच क्रियापद संधी, नाम संधी, काही पण देऊ शकतात ना. काय भाऊ, ते पेपरवालेच कसं त्यांच्या बापाचं पेज राहतं, आपलं त्याच्यात काय, आता इथं माझा फळ आहे मी तर काही म्हणू शकतो नाम संधी, शोधा वेगळा ऑप्शन. अरे माझ्या बापाचा फळ आहे किंवा माझा फळ आहे ना, माझी मर्जी ना, मी काही करेल, इथं अलग लक्ष म्हणजे तस त्यांचं वाला राहतं. पण लक्षात ठेवा, पण हे 3 तर त्यांना द्यावाच लागेल. किंवा क्वेश्चन असं पण फिरून विचारू शकतात, खालीलपैकी संधीचा प्रकार ओळखा, खालीलपैकी कोणत्या संधीचा प्रकार आहे, त्यावेळेस तुम्हाला एक तर स्वर संधी देतील, 3 ऑप्शन वेगळे देतील, व्यंजन संधी देतील, एखादा ऑप्शन वेगळं देतील, किंवा विसर्ग संधी देतील, बाकीचे ऑप्शन वेगळे देतील. त्या टायमाला आपल्याला काय करायचंय, संधी हे शोधायचं. त्यानंतर स्वर संधीचे परत आता काही वेगळे प्रकार पडतात रे. वेगळे प्रकार म्हणजे काय, वेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये, संधीमध्ये तुमचं गुणादेश असेल, यनादेश असेल, बरोबर, असे वेगवेगळे प्रकार बघतात, ते आपल्याला बघायचं. त्यात पहिलं म्हणजे कसं, स्वर संधीचे काही नियम म्हणजे काय, तुमचा स्वर प्लस स्वरच पाहिजेत, त्यापासून काय तयार होत तुमचं स्वर संधी. म्हणजे स्वर प्लस स्वर कसं रे, आपला जो पहिला अक्षर आहे, बरोबर, अधिक जे दुसरा अक्षर आहे, मग पहिल्या अक्षराचा जो शेवटचा वर्ण आहे तो तुमचा काय पाहिजेत रे, तो तुमचा लागतो स्वर, बरोबर. त्यानंतर जो दुसरा अक्षर आहे, दुसऱ्या अक्षरातला जो पहिला वर्ण आहे तो पण काय लागतो, तुमचा स्वरच लागतो. मग हे जे टायमाला दोन एकत्र येतात त्यापासून तुमचा काय इथे जो शब्द तयार होतो तो पण तुमचा काय होतो, स्वराचाच एक कोणता तरी एक स्वरच राहतो, आणि त्यामुळे याला काय म्हणतात, स्वर संधी म्हणतात. समजलं इथपर्यंत. त्यानंतर पुढचे तुमचा व्यंजन संधी. तुमचं कोणतं, व्यंजन संधी. तर व्यंजन संधीचा नियम काय आहे, पहिला तुम्हाला पहिल्या अक्षरातला जो शब्द असतो तो तुम्हाला व्यंजन लागतो, आणि त्यानंतर जो दुसऱ्या अक्षरात जो शब्द लागतो
तर तुम्हाला कोणता लागतो, एक तर स्वर असू द्या किंवा व्यंजन असू द्या, त्याचा काही फरक पडत नाही. इथं व्यंजन पण येऊ शकतं, सर मला व्यंजन आलं, व्यंजन येईल तर ठीक आहे, व्यंजन अनुभव तू बरोबर, पण लक्षात ठेवा लागतो का व्यंजन मध्ये पहिलं काय पाहिजे तुमचं, व्यंजनच पाहिजे. म्हणजे कसं रे, तर पहिला जे शब्द आहे, पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर हे तुमचं काय लागतं, व्यंजन लागतं, किंवा हा तुमचा स्वर पाहिजे, हा तुमचा व्यंजन पाहिजे, आणि इथं शब्द तयार होतो. मग समजा आपण उदाहरणार्थ जर शब्द जर बघितला मित्रांनो, तर जर तुम्हाला जर उदाहरणार्थ शब्द सांगितला मी सत अधिक आचार, बरोबर, सत अधिक आचार हा जर शब्द जर सांगितला तर याच्यामध्ये काय झालं ते, आता नियम काय सांगितला मी, पहिल्या अक्षरातील शेवटचा वर्ण काय येतो तुमचा, व्यंजन येतो, अधिक दुसऱ्या अक्षरातील पहिला वर्ण एक तर व्यंजन असावं किंवा स्वर असावं. मग स प्लस आ जर केलं तर उत्तर तुमचं आलं. इथं आता हे तृतीय संधी, प्रथम संधी आपल्याला त्याच्यामध्ये आपण नियम बघायचे. तृतीय संधी ज्या टायमाला व्यंजन संधी आपण सेपरेट अभ्यास करू त्यावेळेस बघणार. मग लक्ष द्या, इथं तयार होत तुमचं आलं सदाचार. मग सॉरी दत्तचं दा कसं काय झालं भाऊ, इथपर्यंत शिक, पुढचं सांगतो. हे काय संधी, एवढं पण काय सोपं नाही, बरोबर. त्यानंतर आपल्याला बघायचं आता पुढचा प्रकार तुमचा आलोय तो विसर्ग संधी. विसर्गामध्ये काय नियम रे, विसर्ग प्लस काय, विसर्ग प्लस एक तर तुमचं आलं काय पाहिजे, स्वर किंवा व्यंजन. तेच प्रकार पहिल्या अक्षरातील शेवटचा वर्ण तुमचा विसर्ग पाहिजेत, अधिक दुसऱ्या अक्षरातील पहिला वर्ण तुमचा काय पाहिजेत, स्वर पाहिजेत. लक्ष द्या मी काय म्हणतोय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय सांगितलं तुम्हाला, विसर्ग सांगितलं शेवटचा वर्ण, आणि दुसऱ्या अक्षरातील पहिला वर्ण काय सांगितलं तुम्हाला, स्वर सांगितलं. समजलं इथपर्यंत सर्वांना. मग याच्यापासून हे दोन एकत्र आले की तुमचं काय तयार होतं, एक प्रकारचा इथं विसर्ग टाईप तयार होतो. मग त्याची फोड वगैरे विग्रह वगैरे विसर्गाचा येतो आणि त्यापासून विसर्ग संधी. म्हणजे उदाहरणार्थ जर घेतलं तर समजा आता मी घेतलं नि अधिक अंतर, अधिक शब्द राहिला अंतर, याच्यापासून शब्द काय तयार झाला तुमचा आला, निरंतर. निरंतर लक्षामध्ये इथं विसर्ग आहे आणि इथं काय आहे तुमचा आला स्वर एक, त्यापासून तुमचं काय तयार झालं, निरंतर हा शब्द तयार झाला. आज तुम्हाला फक्त एवढं शिकायचं, स्वर संधी कशाला म्हणतात, स्वर प्लस स्वर एकत्र येतात. व्यंजन म्हणजे काय, व्यंजन प्लस व्यंजन व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजन एकत्र येतात. विसर्ग म्हणजे काय, विसर्ग किंवा स्वर प्लस हे काय येतात, एकत्र येतात. समजलं इथपर्यंत, अरे समजलं की इथपर्यंत. लक्षात ठेवा व्यंजन संधीलाच अजून एक शब्द दिलेला आहे त्यांनी, हल संधी. आज जर विचारलं कदाचित पेपर असा पण क्वेश्चन असा पण विचारू शकतात, खालील पैकी कोणता संधीचा प्रकार नाही. मग त्याच्यामध्ये देखील स्वर संधी, हल संधी, विसर्ग संधी, एक नाम संधी. मग आता लगेच मग स्वर पेपर क्वेश्चन चुकला, मग त्यांचं चुकलं, मग मी अंदाजी चाट मारून आलो, स्वर संधी किंवा हल संधी अचानक मारून आलो, असं नाही गाठाड्याला. लक्षात ठेव, व्यंजन संधीलाच काय म्हणतात तुमचं हल संधी किंवा हल संधी असं म्हणतात. हल नाही करून घ्यायची जीवाच्या, त्याला हल संधी म्हणतात. समजलं इथपर्यंत. हा झाला आपला संधीचा पार्ट पहिला. त्यानंतर आता आपण जे दुसऱ्या पार्ट मध्ये शिकणार आहे ते सविस्तर आपल्याला जे शिकायचं व्याख्या सहित, त्यानंतर सर्व सहित ते आपलं राहील स्वर संधी. असे टोटल आपले संधीचे किती पार्ट होतील, 1, 2 आणि तुमच्यावाले 3 पार्ट मध्ये संधी हा आपण शॉर्ट मध्ये शिकवणार. जे आपलं इथं जे लेक्चरला चालतं त्याला जवळपास मी लावितो 3 ते 4 दिवसामध्ये. पण एकदा माझ्या हाताखालून जो विद्यार्थींचा संधी शिकला त्याला अजूनपर्यंत तुम्ही कोणताही कसाही प्रश्न विचारा, अजूनपर्यंत त्याला त्याचं तर काही उत्तर गेलेलं नाही. किंवा आम्ही जे इथं टेस्ट मध्ये घेतो, जे आपली परीक्षा वगैरे जे टॉपिक टेस्ट घेतो त्यामध्ये पण त्याचा वाला काय अजूनपर्यंत मार्क तर गेला नाही. हे स्वतःवरचा काय आत्मविश्वास आहे आणि त्या पद्धतीने आम्ही शिकवतो. लक्षात ठेवा. तर आपण आता पुढचे जे पार्ट मध्ये बघणार आहोत स्वर संधी. बरोबर, समजलं इथपर्यंत. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. आणि ह्या ठिकाणी माझं थोडं 2 शब्दाचं जे प्रवचन झालं ते या ठिकाणी विराम देतो आणि आपला पुढचा जो पार्ट असेल तो तुम्हाला मी काय करतो, उद्या लगेच आपण रोज एक पार्ट घेऊ. म्हणजे कसं मला पण लोड येत नाही आणि तुम्हाला पण शिकायला लोड येत नाही. समजलं इथपर्यंत. स्वर संधी, व्यंजन संधी, हल संधी, आपलं त्याला विसर्ग संधी वगैरे. आणि संधी म्हणजे काय, साधने किंवा जोडणे. साधने किंवा जोडणे, बरोबर, किंवा काय येतं, जोडणे. त्याची व्याख्या जर विचारली तर त्याची व्याख्या लक्षात ठेवा. संधीची व्याख्या म्हणजे काय, पहिल्या अक्षरातील शेवटचा वर्ण
व दुसऱ्या अक्षरातील पहिला वर्ण जो एकत्र करून त्यापासून एखादा नवीन शब्द तयार होतो किंवा नवीन अक्षर तयार होतं किंवा नवीन वर्ण तयार होतो त्याला असं काय म्हणतात संधी असे म्हणतात. मग त्याच्यावरच व्याख्या तयार होतात. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. आपण लेक्चर